मध्ये IPR म्हणजे मालकी हक्क मला ट्रान्सफर दिल्याच्या नंतर त्यांचे कसे होऊ शकतात? म्हणजे शांताबाई एकच आहे, त्याचे दोन बाप कसे होऊ शकतात? बाप तर एकच राहणार आहे. आता मी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी सुद्धा FIR करणार आहे. इथंच नांदेडमध्ये मी विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये यांची आताच तक्रार करणार आहे आणि FIR करणार आहे. आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पहिले तीन वेळेस लीगल नोटीस दिलेली आहे, तरी त्यांनी आजपर्यंत आम्हाला IPR तुम्हीच तुमचे आहेत असं जे आहे की आम्हाला काही दिलेलं नाही किंवा काही नाही. आणि वारंवार आम्हाला इकडून बाकी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असे करून त्यांनी आम्हाला सुद्धा कॉपीराइट्स टाकत आहेत, स्ट्राईक मारत आहेत गाण्यावर. त्यामुळे आमची आता पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे की आता सुरू होईल. या चित्रपटामध्ये बरेच स्थानिक कलाकार मी घेतलेले, जसे विरू स्वामी आहे, हा सुद्धा खूप चांगला कलाकार आहे इथला. त्यानंतर जीवन आडे हे खूप चांगल्या पद्धतीने आणि एक समाज कल्याण मंत्र्यांचा रोल जे आहे की त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर एक सुरेश पिल्ले म्हणून आपले इथले ऍक्टर आहेत, ते सुद्धा मेन सेकंड लीड मध्ये ऍक्टर आहेत. म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागाला मुंबई दिल्ली कुठे जरी असलो तरी आपल्या ग्रामीणचा टच आपल्या लोकांना समोर कसं न्यावं या पद्धतीनं जे आहे की मी आपल्या चित्रपटामध्ये व्यवस्थित त्यांना दिलेलं आहे. इथल्या कलावंत, नांदेड ही कलावंतांचीच भूमी आहे आणि वेगवेगळे कलाकार संघर्ष करत आहेत. इथून सुद्धा चित्रपट निर्मिती वगैरे होत आहेत. आणि आता माझा हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर माझी स्वतःची म्युझिक कंपनी आणि OTT चॅनल, म्युझिक तर ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे, OTT सुद्धा माझं राहणार आहे. त्यामुळे मराठी कलाकारांसाठी, विशेष करून आपल्या ग्रामीण भागातील कलाकार असो, म्युझिक डायरेक्टर असो, लिरिक्स रायटर असो, गायक असो, या सर्वांना माझ्याकडे संधी जी आहे की आता उपलब्ध राहणार आहे. आणि लवकरच आता माझा चित्रपट फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. AA फिल्म्स जे आहे की या चित्रपटाला प्रदर्शित डिस्ट्रीब्यूट करत आहे. वन ऑफ द बिगेस्ट कंपनी आहे AA फिल्म्स इंडियामध्ये, जे फक्त मोठे फक्त चित्रपट डिस्ट्रीब्यूट करतात. जसे पुष्पा असेल, RRR आहे, मराठी ते एकदम कमीच करतात. पण त्यांना ज्यावेळेस आपली क्वालिटी त्या लेवलची दिसल्यामुळे ते आपल्याला आपला चित्रपट जे आहे की डिस्ट्रीब्यूट